तर आज आपण पाहणार आहोत वासरांची शिंग जाळणे। तर ही शिंग जाळणे ही ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे। विशेष करून आपल्याला सेहवालमध्ये, थारपारकरमध्ये किंवा लाल शिंदीमध्ये आपण शिंग जाळण्याचा बऱ्यापैकी शेतकरी असेल किंवा आम्ही संशोधन केंद्रामध्ये ही ॲक्टिव्हिटी करतो। परंतु आपल्याकडे गीर आहे किंवा खिलार आहे, ह्या खिलार गायींचे किंवा गीर गायींचे आम्ही शिंग जाळत नाही, कारण ती एक त्या ब्रीडचं सिम्बॉल आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता, आपण सेहवाल कालवड आहे। आपण या ठिकाणी आमचे डॉक्टर साखरे सर आहेत, इथले इन्चार्ज आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आता शिंग जाळण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत। तर त्याचे फायदे असे आहेत की आता ज्यावेळेस आपण शिंग जाळतो तर काही गायींमध्ये कॅन्सर होऊ शकतो, तर ते कॅन्सरला आळा बसतो। ज्यावेळेस आपण मुक्त संचारमध्ये गायी ठेवतो किंवा गायी बांधून ठेवतो त्यावेळेस आपल्याला स्पेस कमी लागते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस गायींची भांडणं लागतात त्यावेळेस दुसऱ्या गायींना विजा होत नाही आणि एक युनिफॉर्मिटी ब्रीडमध्ये एक युनिफॉर्मनेस आपल्याला ह्या गायींचा आपल्या या शेडमध्ये पाहायला भेटतो। त्यासाठी शिंग जाळणं हे गरजेचं असतं। आता तुम्ही सेहवाल पहा किंवा थारपारकर पहा, लाल शिंदी पहा, शिंग जाळलेली गाई आणि शिंग असलेली गाई यामध्ये खूप मोठा फरक दिसतो। शिंग जाळण्यासाठी ज्या 3 पद्धती आहेत, त्या 3 पद्धतीपैकी एक ही केमिकल मेथड आहे आणि ह्या केमिकल मेथडने आपण ज्यावेळेस शिंग जाळतो तर जो काही केमिकल आपण इथं अप्लाय करणार ह्या ठिकाणी शिंगाचं जे काही ह्या बर्ड आहे, ह्या बर्डच्या आजूबाजूला तो केमिकल पसरू नये म्हणून आपण एक रिंग तयार करून घेतो। तर रिंग तयार करताना आपण व्हॅसलिन लावतो किंवा मग सिंपल जो टूथपेस्ट आहे तो टूथपेस्ट लावून घेतो, जेणेकरून हा जो केमिकल आहे हा केमिकल इकडे पसरणार नाही। शिंगाचा जो बर्ड आहे किंवा शिंगाचा जो कोंब आहे तो आपण डिसइन्फेक्ट करून घेतो। ते काय आहे सर? टिंक्चर आयोडीन किंवा स्पिरिट लावून आपण डिसइन्फेक्ट करून घ्यायचं। हे केमिकल आहे, केमिकलमध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड असतं। याच्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड जर आपण लावला आग होईल। हे शिंग जाळून झाल्यानंतर हा केमिकल असल्यामुळे ह्या ठिकाणी तो जी शिंग कडी आहे ती कडी पूर्ण जाळल्या जाते आणि जाळल्या गेल्यामुळे आजूबाजूचा जो भाग आहे आजूबाजूच्या भागाला पण थोडीशी इजा होत असते। तर ती जखम होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यायची आणि ह्या वासराला एक आपण ते जखम होऊ नये किंवा जखम जर झाली तर ती लगेच ड्राय होण्यासाठी मग आपण एक इंजेक्शन देतो, अँटीबायोटिकचं इंजेक्शन देतो। जनरली आपण स्ट्रेप्टोपेनिसिलिनचं इंजेक्शन देतो आणि जर जखम झाली तर पुढील काळामध्ये आपण त्याची सगळी ड्रेसिंग करून त्या वासराची आपण काळजी घेतो।
तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी आपल्या डेली रुटीन ॲक्टिव्हिटीज पाहिलेल्या आहेत. तर या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये आपल्याला ह्या वेगवेगळ्या जे उपक्रम चालतात शास्त्रीयदृष्ट्या, त्याची तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल किंवा त्या संदर्भात ब्रीडची माहिती पाहिजे असेल, चारा उत्पादन असेल किंवा गायींचं दररोजचं दैनंदिनी कार्यक्रम हे 24 तासामध्ये कसं चालतं याची आम्ही सविस्तर माहिती या ब्लॉगवरती टाकतच राहू. आपल्याला याविषयी काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला खाली कॉमेंट्समध्ये काय आपले प्रश्न असतील ते कळवावे. धन्यवाद.